नमस्कार मंडळी. तर आज मी रात्रीच्या जेवणामध्ये इथे मी रगडा पॅटीस बनवलेला होता. आता छान रगडा, त्याचबरोबर कुरकुरीत पॅटीस आणि इथे चिंच गुळाची चटणी, त्याचबरोबर तिखट चटणी. तर रगडा पॅटीस चवीलासुद्धा खूप छान झाला होता. बऱ्याच दिवसापासून रगडा पॅटीस खायची खूप इच्छा झाली होती, परंतु बाजारात जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं चला आज आपण घरच्या घरीच बनवूयात, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाही व्यवस्थित खाता येईल. आणि आमच्या घरी असा चाटचा प्रकार बनवला, कोणताही चाट असू दे, पाणीपुरी, शेवपुरी किंवा अजून कोणताही चाट बनवला तर अगदी भरपेट सगळे आवडीने आम्ही तिघंही खातो. आणि त्याच दिवशी जेवण मी करतच नाही, हे चाटवरतीच अगदी छान सगळेजण अगदी पोटभर खातात. तुमच्या घरी पण कोणाकोणाला चाट आवडतो, सगळ्यांना आवडतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हे बघा, इथे मी मस्तपैकी अशी टिक्की घेतली, त्याच्यावरती शेव भुरभुरले, ते रगडा टाकला आणि कोथिंबीर, तिखट गोड चटणी, त्याचबरोबर शेव, असं संपूर्ण सगळं व्यवस्थित छान असं टाकल्यानंतर तो रगडा पॅटीसची चवसुद्धा खूप अगदी मार्केटमध्ये आपण जसा रगडा पॅटीस खातो तशीच याची चवसुद्धा आली होती. आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो, अगदी भरपेट खाल्ल्यासारखंसुद्धा वाटतं. बाहेर खाण्यापेक्षा आपल्याला घरगुती साहित्यात आणि कमी खर्चामध्ये सुद्धा हा रगडा पॅटीस छान घरच्या घरी बनवता येतो. तर त्याच्यासाठी रगडा बनवण्यासाठी इथे मी हे सफेद वाटाणे आहेत, हे पाव किलो सफेद वाटाणे होते. हे मी सकाळी भिजायला लावले होते. अंदाजे 4-5 तास मी भिजवून ठेवले तरी पुरे होतात, म्हणजे शिजतात पण चांगले. पण मी हे रात्री बनवणार होती, पण मी हे सकाळी भिजायला लावले होते, कारण हे वाटाण्यांना शिजायला थोडा वेळ लागतो. हे वाटाणे मी स्वच्छ धुवून घेतले होते. त्याच्यानंतर भिजलेले हे वाटाणे आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतले. आता याच्या रगडा बनवण्यासाठी याच्यामध्ये मी एक बटाटासुद्धा घातलेला आहे, जेणेकरून रगडा छान एकत्र चांगला मिळूनसुद्धा येतो आणि त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा खूप छान होते. तर त्याच्यामध्ये एक मी बटाटा घातलेला आहे. आता इथे आम्ही तिघेजण खायला होतो, तर त्या हिशोबानेच मी इथे हा रगडा बनवलेला आहे. वाटाणे आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे कुकरमध्ये मी पातेलं ठेवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये बघा, इथे मी या रगडा शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये वाटाणे आणि बटाटा घातला आहे. त्याच्यामध्ये हळद घातली आहे, मीठ घातलं आहे आणि चमचाभर तेल घातलेलं आहे. आता इथे मी या कुकरच्या 5 शिट्ट्या करून घेते. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे जी पॅटीस म्हणजे टिक्की बनवतो त्याच्यासाठीची तयारी करून घेते. इथे मी 3 बटाटे घेतले होते बॉईल करून. त्याच्यानंतर जे एकत्र मिक्स करण्यासाठी नुसते बटाटे घेतले तर ते चांगलं मिळून येत नाही, तर त्याच्यामध्ये मी पोहे मिक्सरला फिरून त्याची भरट करून टाकली होती. आता मसाल्यांमध्ये मी हळद घातली आहे, तिखट मसाला घातला आहे, गरम मसाला घातला आहे, चाट मसाला घातलेला आहे, परत त्याचबरोबर धणे जिरेची पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळं आणि कोथिंबीर घातली. तर आता हे सगळं मी एकत्र करून घेते. नुसतं बटाटा घातलं तर ती टिक्की बऱ्याच वेळेला फुटते, तर त्याच्यामुळे तुम्ही एकतर ब्रेड क्रम घाला, नाहीतर कॉर्नफ्लॉवर घाला. पण मी इथे पोहे घातले, तर पोह्यांमुळे सुद्धा छान बाइंडिंग होतं आणि टिक्की जराही फुटत नाही. चांगली फ्राय केल्यानंतर ती छान अशी क्रिस्पी होते. तर इथे मी ह्या टिक्क्या सगळ्या बनवून घेते. त्याच्यानंतर हे बघा, इथे मी ह्या एक करून सगळ्या टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आम्ही तिघंजणं खायला होतं, तर इथे मी 3-3 टिक्की प्रत्येकाप्रमाणे असे अंदाजे 10 टिक्क्या मी इथे बनवल्या होत्या. तर हे बघा, इथे आता ह्या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घेतो आहे. तर त्याच्यासाठी मी इथे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि ह्या टिक्क्या या तेलामध्ये दोन्ही साईडनी व्यवस्थित परतून घेते. आता हे बघा, आपली टिक्की छान अशी तयार झालेली आहे. आता दोन्ही साईडनी व्यवस्थित फ्राय केल्यानंतर टिक्की खूप छान क्रिस्पी होते आणि चवीला पोहे घातल्यामुळे चवीलासुद्धा ही टिक्की खूप छान लागते. तर त्याच्यानंतर इथे ज्या ह्या दोन्ही चटण्या आहेत ह्या मी घरीच बनवलेल्या आहेत. ही पुदिन्याची आणि कोथिंबीर पुदिना घालून जी आपण ग्रीन चटणी बनवतो ती आहे, आणि ही चिंच गुळाची गोड चटणी आहे. ह्या दोन्ही चटण्या मी घरीच बनवते. तर त्याच्यानंतर हे बघा, आता जे आपण रगडा बनवण्यासाठी
5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. इथे हे वाटाणे व्यवस्थित शिजलेले आहेत. आता पूर्ण स्मॅश करून घ्यायचं नाही, कारण आपल्याला रगडा तो थोडंसं वाटाणे त्याच्यामध्ये दिसायलासुद्धा पाहिजेत. तर त्याच्यासाठी इथे मी मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर बघा इथे एक कांदा बारीक चिरून घेतले, एक टॉमॅटो बारीक चिरून घेतले, कोथिंबीर घेतली आणि आता हे आपण रगड्याला तडका म्हणजे रगडा फोडणीला घालून घेऊयात. तर इथे कढईमध्ये पॅनमध्ये मी तेल घातले, त्याच्यामध्ये चमचाभर अर्धा चमचा जिरं घातले, अर्धा चमचा राई घातले, आलं लसूणची पेस्ट घातली आहे चमचाभर. आता हे सगळे एकत्र मिक्स करून घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, त्याच्यामध्ये टॉमॅटो घातलेला आहे. आता हे सगळं मसाले आपण एकत्र मिक्स करून घेतले आणि एक थोडासा कढीपत्तासुद्धा याच्यामध्ये मी घातला होता. तर हे सगळं मसाले आता हे सगळे एकत्र मिक्स करून घेते. त्याच्यानंतर त्याच्यावरती हे बघा इथे मी कांदा घातलेला आहे, त्याच्यानंतर टॉमॅटो घातला आहे. तर हे सगळे तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे. वरती झाकण ठेवून टॉमॅटो आणि कांदा छान असा तेलामध्ये स्मॅश करून म्हणजे परतून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर याच्यामध्ये मसाले घालून घेते मी. हे बघा इथे मी कांदा लालसर होईपर्यंत परतून घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी टॉमॅटो घातलेला आहे. टॉमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असं एकत्र मिक्स करून घेतलं आहे, परतून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मसाले घालून घेते. हे बघा इथे मी हे परतून घेतले. आता याच्यामध्ये मसाल्यामध्ये हळद घातली होती, त्याचबरोबर लाल तिखट घातलं होतं. छान असे तेलामध्ये मी पहिलं परतून घेते. आता जेव्हा आपण व्हॉईस ओव्हर देतो तेव्हा ते थोडंसं म्हणजे मागे पुढे होतं, तर ते समजून घ्या. कारण का आता इथे मी कांदा टॉमॅटो छान तेलामध्ये परतल्यानंतर आत्ता मी हळद घालते. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, जे काश्मीरी पावडर असते ती घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर गरम मसाला घातलेला आहे आणि हे मसाले तेलामध्ये चांगले परतून घेतलेत. मसाला छान असा तेल सुटेपर्यंत हे या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला. त्याचबरोबर याच्यामध्ये मी धणा जिऱ्याची पावडरसुद्धा घातली होती आणि ही जी जिऱ्याची पावडर आहे मी घरीच धणा जिऱ्याची पावडर मी घरीच केली होती. सांगण्याचं हेच की जेव्हा आपण ह्या पावडर घरी बनवतो तेव्हा त्याचा जे स्मेल असतो किंवा जी पावडर असते तिथं ते क्रिस्पीपणा तसाच राहतो. जे आपण मार्केटमधून रेडीमेड पॅकेट असतो त्याच्यामध्ये तो स्मेल म्हणजे वासही नसतो आणि ते त्याचं ते म्हणजे पावडर खूप वेगळ्या लागतात. ज्या तुम्ही घरी ताज्या घातलेल्या पावडर असतात त्याची चव खूप छान उतरते पदार्थाला. कोणत्याही पदार्थाला कोणताही मसाला असू दे, काळी मिऱ्याची पावडर जरी केली तरी त्याचीसुद्धा एक छान चव त्या कोणत्याही पदार्थाला उतरते. तर हे बघा इथे मी हे सगळं मसाले फ्राय झाल्यानंतर कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आता मी हे रगडा घातलेला आहे. थोडासा घट्ट आहे, तर आपल्याला एवढा घट्ट नको आहे, थोडासा पातळ ठेवायचा आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातले. त्याच्यानंतर हे बघा आपला रगडा शिजत आल्यानंतर याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मी प्रमाणे ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली. अगदी घट्टही रगडा नको किंवा अगदी पातळही नको, मीडियम रगडा ठेवायचा. तर हे बघा इथे आपला रगडा तयार झालेला आहे. आता आपण इथे प्लेटमध्ये मी काढून घेते. आता ही पहिल्या प्लेटमध्ये मी माझ्या मिस्टरांना देत होती. तर ते बघा हे एकच प्लेट मी इथे दाखवलेली आहे. तर हे बघा इथे मी 3 टिक्की घेतलेली आहे आणि त्याच्यावरती छान अशी ही पूर्ण ग्रेव्ही जो आपला रगडा असतो तो व्यवस्थित घालून घ्यायचा आणि या 3 टिक्की सुद्धा 3 ते 4 टिक्कीमध्येच आपलं पोट भरतं, इनफ होतं एका माणसासाठी. म्हणजे जे जास्त खाणारे असतात त्यांना, पण आमच्या घरात 3 टिक्की किंवा 3 ते 4 टिक्कीमध्येच इनफ होतं. तर हे बघा इथे छान असा भरपूर असा रगडा पूर्ण प्लेटभर रगडा घालून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी गोड चटणी घातलेली आहे. त्याच्यानंतर तिखट चटणी घालायची आणि गोड चटणी घातली. आता याच्यावरती मी तिखट जी पुदिन्याची चटणी होती ती घातलेली आहे. त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि त्याच्यावरती बारीक शेव घातली. हे बघा इथे मी कांदा घातला आहे. त्याच्यानंतर याच्यावरती मी बारीक शेव घातलेली आहे. चवीलासुद्धा खूप छान लागतो हा रगडा. अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये बनवलेला असेल तरीसुद्धा खूप छान लागतो चवीला. तर हे बघा याच्यावरती आता मी छान अशी भरपूर अशी शेव घालायची आणि खातानासुद्धा त्या टिक्कीमधला जो एक क्रिस्पीपणा असतो तो सुद्धा खाताना खूप छान वाटतं. म्हणजे चव त्याची खूप छान लागते आपल्याला खाताना. ते बघा याच्यावरती मी शेव घातलेले आहे. अशा प्रकारे आपलं रगडा पॅटीस रेडी झालेला आहे. भरपेट भरपूर अगदी कमी साहित्यामध्ये सुद्धा व्यवस्थित रगडा पॅटीस बनतो. तर तुम्हीसुद्धा असा रगडा पॅटीस बनवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल